मिडल ईस्टमध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या संघर्षामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या भागाकडे लागलं आहे. विशेष म्हणजे या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर UAE, कतार, कुवेत, बहरीन आणि सौदी अरेबिया यांसारखे अरब देश चर्चेमध्ये आले आहेत. कारण या देशांचे अमेरिकेसोबत जवळचे लष्करी आणि राजनैतिक संबंध आहेत. अनेक ठिकाणी अमेरिकेचे लष्करी तळही या देशांमध्ये आहेत. त्यामुळे जेव्हा इराण आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढतो तेव्हा या अरब देशांची भूमिकाही महत्त्वाची ठरते. परंतु सध्या एक मोठा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. इराणकडून सातत्याने धमक्या दिल्या जात असतानाही आणि मिडल ईस्टमध्ये तणाव वाढत असतानाही हे अरब देश इराणविरुद्ध थेट कारवाई का करत नाहीत? इराणला प्रत्युत्तर देण्यापासून हे देश दूर का राहत आहेत? यामागची काही महत्त्वाची कारणं समजून घेणं गरजेचं आहे. सर्वप्रथम राजकीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमेचा मुद्दा समोर येतो. मिडल ईस्टमध्ये राजकारण अतिशय गुंतागुंतीचं आहे. इराण आणि इस्रायल यांच्यामधील शत्रुत्व अनेक दशकांपासून सुरू आहे. पॅलेस्टाईनच्या प्रश्नावरून संपूर्ण अरब जगतामध्ये मोठा भावनिक आणि राजकीय मुद्दा निर्माण झाला आहे. बहुतांश अरब देशांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे आणि गाझामधील परिस्थितीबाबत इस्रायलवर टीका केली आहे. अशा परिस्थितीत जर अरब देशांनी इराणवर थेट हल्ला केला तर आंतरराष्ट्रीय स्तरावर असा संदेश जाऊ शकतो की ते अप्रत्यक्षपणे इस्रायलच्या बाजूने उभे आहेत. हा संदेश त्यांच्या स्वतःच्या नागरिकांनाही पटणारा नाही, कारण अनेक अरब देश पॅलेस्टाईनला मोठा लोकसमर्थन आहे. त्यामुळे सरकारने जर इराणविरोधी आक्रमक भूमिका घेतली तर देशांतर्गत राजकीय दबाव हा निर्माण होऊ शकतो. म्हणूनच अनेक अरब देश सरकार सध्या सावध भूमिका घेत आहेत आणि थेट युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे धार्मिक आणि सामाजिक समीकरण. इस्लामिक जगात शिया आणि सुन्नी असे दोन मोठे पंथ आहेत. इराण हा शिया बहुसंख्य देश आहे तर सौदी अरेबिया आणि बहुतेक अरब देश सुन्नी बहुसंख्य आहेत. या दोन पंथांमध्ये ऐतिहासिक मतभेद आणि राजकीय स्पर्धाही सुरू आहे. मात्र अनेक वेळा जेव्हा बाह्य दबाव निर्माण होतो त्यावेळेस मुस्लिम जगतामध्ये एकतेची भूमिका घेण्याचा कायम प्रयत्न केला जातो. अनेक विश्लेषकांच्या मते काही अरब देशांना असं वाटतं की मुस्लिम देशामध्ये मोठे युद्ध झाल्यास त्याचा फायदा हा बाहेरील शक्तींना होऊ शकतो. त्यामुळे ते संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे मिडल ईस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर धार्मिक संघर्ष भडकण्याची शक्यता ही कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आर्थिक आणि सुरक्षेचा प्रश्न. UAE, कतार, बहरीन आणि सौदी अरेबिया यांसारख्या देशांची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर तेल, गॅस, पर्यटनावर अवलंबून आहे. दुबई, अबुधाबी, दोहा, रियाद ही शहरं जगातील सर्वात महत्त्वाची व्यावसायिक केंद्र बनले आहेत. जर मिडल ईस्टमध्ये मोठे युद्ध झालंच तर सर्वात आधी या आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. तेल उत्पादन पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. पर्यटन आणि उद्योगाला मोठा फटका बसू शकतो. विमान वाहतूक, व्यापार आणि गुंतवणूक यावरही याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अरब देशांना युद्धाचा धोका पत्करण्यापेक्षा तणाव कमी करण्याचा मार्ग अधिक योग्य वाटतो. याशिवाय इराणनेही अनेक वेळा स्पष्ट इशारे दिले आहेत की जर त्यांच्यावर हल्ला झालाच तर तो फक्त लष्करी तळांवरच हल्ला नाही तर आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांवरही हल्ला करू शकतो. तेल उत्पादन केंद्र, बंदरे आणि इतर महत्त्वाच्या सुविधांवर हल्ला झाल्यास संपूर्ण प्रदेशात अस्थिरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे अनेक अरब देश सध्या थेट युद्धात उडी घेण्यापेक्षा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की या देशांकडे संरक्षणाची तयारी नाही. अनेक अरब देशांनी त्यांच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. आधुनिक शस्त्रास्त्र, हवाई संरक्षण व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय लष्करी सहकारी यांच्या मदतीने ते स्वतःची सुरक्षा मजबूत करत आहेत. पण तरीही युद्ध सुरू करण्याऐवजी ते थेट शेवटचा पर्याय म्हणूनच लष्करी कारवाईचा विचार करत आहेत. सध्या मिडल ईस्टमधील परिस्थिती अत्यंत नाजूक टप्प्यावर आहे. छोटा संघर्षही मोठ्या युद्धात रूपांतरित होऊ शकतो. त्यामुळे अनेक देश राजनीतिक मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. भविष्यात परिस्थिती कोणत्या दिशेने जाईल हे सांगणं कठीण आहे, पण सध्या तरी अरब देशांनी संयमाची भूमिका घेतल्याचं स्पष्ट दिसत आहे. या संपूर्ण परिस्थितीकडे जगभरातील देश बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कारण मिडल ईस्टमधील कोणताही मोठा संघर्ष फक्त त्या देशापुरता मर्यादित राहत नाही. त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्था, ऊर्जा पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर होऊ शकतो. त्यामुळे पुढील काही दिवस, आठवडे त्यांच्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? अरब देशांनी इराणला थेट उत्तर द्यायला हवं का, की सध्यासारखी संयमाची भूमिका योग्य आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.